अजून नाही आलाय का? होय ग फुला ते आमदार बाई काय बोलत असतील गोपू बरोबर. नक्की गो. ए चौथा काम आपले बाबा आणि ती बाई इतका वेळ नेमकी काय चर्चा करत असतील बरं? काहीतरी महत्वाचं काम असेल, नाहीतर मॅडम एवढा वेळ देत नाही कुणाला. डिंपे एवढं काय महत्वाचं बोलत असतील ते पण खोलीत जाऊन. लय टाइम झाला ना. लय झालं, जाऊन बघते. कशाला जातेस? थांब. मला नाही ऐकायचंय तुझं. अगं पण इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आमदार मॅडमला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. लक्षपूर्वक ऐका. मॅडम नमस्कार. तुम्ही सगळे मला ओळखतातच. तुमची कामं व्हावी म्हणून मी कायम धडपडत असते. पण जेव्हा मला कळलं माझी जागा दुसरंच कुणीतरी चालवतंय, तेव्हा खरं तर मला राग आला. पण आत्ता मला जाणवतंय मी बाबांची आधी ओळख करून घ्यायला हवी होती. ती न करताच मी त्यांच्याविषयी मतं बनवली. पण जेव्हा त्यांच्याशी बोलले तेव्हा मला कळलं ही कुणी सामान्य व्यक्ती नाहीये. हा साक्षात देवाचा अवतार आहे. त्यांना दैवी शक्ती प्राप्त झाली आणि मलाही त्याची प्रचिती आली. म्हणूनच मी कायमस्वरूपी बाबांची शिष्या बनायचं ठरवलं आहे. शिष्या? बाबांच्या बाबतीत जे जे कामं असतील ते मी सेवाभावाने करणार. आयुष्यभर बाबांची सेवा करणार. बोला देव माणसाचा. देव माणसाचा. जय जयकार असो. देव माणसाचा. जय जयकार असो. देव माणसाचा. जय जयकार असो. जय जयकार असो. देव माणसाचा. जय जयकार असो. मॅडम जरा तुमच्याशी बोलायचं. बोला की मग. कॉन्फिडेन्शियल आहे मॅडम. तुम्ही थांबा. बोला इन्स्पेक्टर. काय मॅडम, तुम्ही समाजासमोर आदर्श घालून दिलं पाहिजे आणि मीच काय? तुम्ही त्याच्या पाया पडताय ना. तुम्हाला माहिती आहे हा भोंदू आहे, हा फसवा आहे, हा खोटा आहे. याने भक्तीचा बाजार मांडलाय. मॅ साध्या वेळा लोकांच्या भावनांशी खेळतोय हा आणि तुम्ही त्याच्या पाया पडता. इन्स्पेक्टर तुम्ही या सगळ्यात पडू नका. तुम्हीच म्हणाला होतात ना याचा बाजार उठवायचा आहे म्हणून, याची भोंदूगिरी आवरायची म्हणून तुम्हीच आवाज. मीच म्हणत होतो ना याचा बाजार उठवायचा, याची भोंदूगिरी थांबवायची. तुम्ही सगळ्यांसमोर याच्या पाया पडताय मॅडम. हे बघा मला लोकांसमोर तमाशा नकोय. तुम्ही पोलीस स्टेशनला जा. मी तिकडे येऊन तुमच्याशी बोलते. काय उपयोग नाही आता मॅडम. मला कळलंय यानं तुम्हाला बरोबर बाटलीत उतरवलं. इन्स्पेक्टर माइंड युअर लँग्वेज. एक सांगतो मॅडम, तुमचं हे वर्तन समाजासाठी फार पोषक नाही. एवढा पैसा होता, समजा भांडारच संपला.
एवढा पैसा असून माझ्यासाठी घरासाठी काय बी करू शकलो नाही. अशाने माझं घर कसं वर घ्यायचं? पोराकडे दैवी शक्ती, त्याचा मला काय उपयोग आहे? काय हो? असं बसलं इथं? हा. नाही ते जाऊ दे. तुम्ही बघितलं ना मग ती आमदारीन बाई कसं तोला दाखवून निघून गेली ती, आणि शेवटी आलीच ना आपल्या गोपाच्या पायापाशी. अहो पाक डोकं टेकवलं की तिने आपल्या गोपाच्या पायापाशी. माझा लोक हायच तसा गुणी. तो समध्या लोकांचा कसा विचार करतोय म्हणून बघा, समधी लोक कशी त्याच्यावरती प्रेम करतात, आहे का नाही? होय. म्हणूनच तर देवाने त्याला निवडले समध्यांची सेवा करण्यासाठी. अहो तुम्हाला वाटलं तरी होतं का हो की आपल्या पोटी असा एवढा सद्गुणी देव माणूस जो समध्यांची सेवा करेल असा लोक जन्माला येईल असं नव्हतं. हे बघा, तुम्ही तो लहानपणी त्याला जळत्या लाकडाचा पायाला चटका दिलात, तो आपल्या लेकराला नाही देवाला दिला होता. मग हे बघा, माझा ऐका, हीच येळ आहे, तुम्ही त्याची माफी मागा, म्हणजे कसं समज चांगलं होईल. ए, ते देव पण आता आले त्याच्या अंगात. आणि मी त्याचा बाप आहे, माझा पोरगा येतो, मी कशाला त्याची माफी मागू? आणि त्यावेळी जे काही केलं होतं मी ते चांगल्यासाठीच केलं होतं त्याच्या. हो, काय चांगल्यासाठी केलं? हे जळत्या लाकडाचा चटका देण्यात काय आलंय हो चांगलं? तुम्ही माझ्या लेकाला नाही चटका दिलात, तुम्ही ते देवाला चटका दिलाय. आता त्यो तुमचा फक्त लोक नाही राहिला, आता देवाचा अवतार झालाय त्यो. ये ते बाहेर लोकांसाठी, माझ्यासाठी नाही. मी सांगितलं ना तुला एकदा, मी त्याचा बाप आहे आणि बापापेक्षा मोठा व्हायचा प्रयत्न करू नको म्हणाव. आणि तुझा बाहेर काय जेवण उरलं काय? जा बघ, जाऊ, लय भूक लागली, जा तू, जा लवकर. बाई जाते, टॉवेल घ्यायला आले ते. अरे आज काय गोपाळकडे पैसा जमा होईल ना, तो काय बी करून मला मिळवलाच पाहिजे, त्याशिवाय काय बी होणार नाही. झुंजार नाना बोलवतात बघ, त्यांना काय हवंय बघ. काय म्हणाले जामकर साहेब? काय म्हणणार अजून, राजकारण आणि अध्यात्म यांची युती बघून त्यांना शॉक बसलाय. पण तू काळजी करू नकोस, मी सांभाळून घेईन. याच अपेक्षा आहे तुमच्याकडून. बाबा येते मी, आशीर्वाद असू द्या. सत्यनाम. शरणम हृदयम. या. गोपाळ बाबा, बाबा गोपाळ, अहो एकच हार्ट आहे आपल्याला, किती बऱ्या जिंकणार. तुम्ही बोलले ही आमदार बाई तुमची भक्त होणार, अहो झाली ना भक्त. बाबा तुम्हाला कसं काय बरं सगळं आधीच कळत? हा, तुम्ही खरंच देव आहे, यू आर गॉड, ग्रेट गॉड एकदम. मी देव वगैरे नाही, मी देवाचा माणूस आहे. तुम्हाला मार्ग दाखवतो, त्या मार्गाने मी चालतो. तुम्हाला आधीच सांगतो काय होणार आहे, तेच मी ऐकतो. खरंय बाबा, एकदम खरंय. आपण काय कधी देवाला पाहिलं नाही, पण आपल्यासाठी तुम्हीच देव आहे, ग्रेट गॉड.